पण नंतर मला संधी मिळाली, राणीची मिरवणूक निघाली तेव्हा. मग ती संधी मी साधली आणि हे पेपर शोधून काढले. बरं, ज्या क्षणी पेपर्स माझ्या हातात होते त्या क्षणी खरं तर तुम्हाला पकडू शकली असतीस. पण नियती सुद्धा आमच्या सोबत होती. मी समोर असूनही तू मला पाहू शकली नाहीस. मग जसे पेपर माझ्या हाताला लागले मी लगेच ते राणीला देऊन टाकले. म्हणजे आज दुपारी मी दार वाजवत होते तेव्हा तुम्ही रूम मध्ये नव्हतात. इनफॅक्ट तुम्ही घरातही नव्हता. तुम्ही राणीला भेटायला गेला होतात ना? अगदी बरोबर ओळखलंस. तरीच काहीतरी गडबड हे मला सतत वाटत होतं. तुमच्या या खोट्या स्माईलला भुलले मी. तुमच्यावर विश्वासच ठेवायला नको होता. चुकलंच माझं. चुका तर तुम्ही खूप केल्या, पण आता तुम्हाला त्या चुकांची शिक्षा मिळणार. हो, कोण करणार शिक्षा? तू. तुला काय वाटलं हे डॉक्युमेंट्स तुझ्या हाताला लागले म्हणजे तू केस जिंकशील? खूप मोठा गैरसमज आहे तुझा राणी. काही झालं ना तरी तुम्हाला ही मी केस जिंकूच देणार नाहीये. आता तुमची जी अवस्था आहे ना यापेक्षा वाईट अवस्था करीत मी. बाद झाला विक्रांत. एक शब्दही बोलू नकोस. हे सगळं वागताना तुला जरा सुद्धा लाज शरम वाटली नाही का रे? अरे तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागशील ना असं मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं विक्रांत. आणि उर्मिला, तू राणीचा हात मोडायला लावायपर्यंत तुझी मजल गेली तरी कशी का? ओ, तुम्ही तर बोलूच नका.